नमस्कार मित्र. आज आपण एम ए मराठी सेमिस्टर 1 एम ए मराठीच्या सेमिस्टर 1मधील घटक 2 उपघटक आ साहित्य समीक्षा आणि वाचक यातील आंतरसंबंध या घटकाचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. ह्या अगोदर आपण घटक 1, घटक 1, घटक 2, घटक 1 मधील 3 घटक अभ्यासले होते. घटक 2 मधील उपघटक अ साहित्य समीक्षा आणि लेखक यांतील आंतरसंबंध या घटकाचा आपण अभ्यास केला होता. तर आपले आत्तापर्यंत 4 घटक 1 मधले 3 उपघटक पूर्ण झालेत. साहित्य समीक्षा, स्वरूप आणि संकल्पना. उपघटक 2 आ साहित्य समीक्षेची व्याप्ती. नंतर उपघटक ई साहित्य समीक्षेच्या पायऱ्या पाहिल्या आपण. घटक 2 मधील उपघटक अ साहित्य समीक्षा आणि लेखक यांचा आंतरसंबंध याचा अभ्यास केला होता. आज आपण घटक 2 मधील उपघटक 2 आ या साहित्य समीक्षा आणि वाचक यांतील आंतरसंबंध काय आहे हे समजून घेणार. बरे, हे साहित्य समीक्षा आणि लेखक यांचा आंतरसंबंध पाहिला. आता साहित्य समीक्षा आणि वाचक यांतील आंतरसंबंध काय हे पाहायचं आहे. यात आपल्याला शीर्षकावरूनच आपल्याला कळतं आहे की समीक्षा, साहित्याची समीक्षक आणि वाचक या दोघांचाच विचार ह्या घटकामध्ये केलेला दिसून येतोय. ह्या या दोन घटकांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही आपल्याला विचार करायचा नाही आहे. तर ह्या दोघांमधला आंतरसंबंध काय आहे. समीक्षा, साहित्य समीक्षा वाचकाला कशी मदत करते त्या साहित्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी. त्या समीक्षा वाचून वाचक कसा त्या साहित्याबद्दल त्याची आवड निर्माण होते, कसा तो त्याचा रस वाढतो वाचनाबद्दल, त्या साहित्याबद्दलचा, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा घटक हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की कसे समीक्षा वाचकाला साहित्य जवळ आणण्याचा प्रयत्न करते, कसे लेखक किंवा साहित्य आणि वाचक यांच्यामधल्या बौद्धिक पुलाचा कसा काम करते ही समीक्षा, हे या घटकामध्ये देण्यात आलेलं आहे. तर ओके, तर पाहूया समीक्षा, साहित्य समीक्षा आणि वाचक यांचा आंतरसंबंध काय आहे. साहित्य समीक्षा आणि वाचक यांच्यातील परस्पर संबंध समजून घेणे हे घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या घटकाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे, तर साहित्य समीक्षा आणि वाचक यांच्यामधील परस्पर संबंध काय आहे, कसे एकमेकांशी जोडले जातात, कसे नातं आहे यांचं परस्पर संबंध कसे जोडले जातात हे समजून घेणे ह्या घटकाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. वाचक हा साहित्यातील सक्रिय घटक आहे हे लक्षात आणणे. वाचक कोणत्याही साहित्य निर्माण होतं त्यावेळी वाचकच त्याचा प्रमुख घटक आहे, सक्रिय घटक आहे. जर वाचक नसेल तर साहित्य निर्माण होण्यात काय अर्थ नाही. तर साहित्याचे काहीही काय म्हणतात त्याला महत्त्व राहत नाही साहित्याचं. जर वाचक असेल, सक्रिय वाचक असेल तर त्या साहित्याचं महत्त्व येतं. कारण वाचक असेल तरच त्या साहित्याचे महत्त्व राहणार ना, टिकून राहणार, नाही तर टिकून राहणार नाही. तर वाचक हा साहित्यातील सक्रिय घटक आहे हे लक्षात आणून देणे ह्या घटकाचा प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच साहित्याचा अर्थ वाचक कसा निर्माण करतो हे समजून घेणे. एखादं साहित्य वाचल्यानंतर वाचक त्या साहित्याचा अर्थ कसा आपल्या आकलन शक्तीने किंवा बौद्धिकतेने किंवा विवेक बुद्धीने त्या साहित्याचा अर्थ बांधतो, अर्थ निर्माण करतो, हे समजून घेणे आहे. वाचकनिष्ठ समीक्षेचे सिद्धांत व प्रवाह समजून घेणे. जे वाचकनिष्ठ समीक्षेचे सिद्धांत जे आहेत, दिलेले आहेत, आणि जो प्रभाव आहे तो समजून घेणे ह्या घटकाचा प्रमुख उद्दिष्ट आहे. ओके, पुढे साहित्यकृती ही केवळ लेखकाची निर्मिती नसून वाचकाच्या ग्रहणातूनच ती पूर्ण होते. म्हणजे साहित्यकृती ही फक्त लेखकाची निर्मिती नाही आहे, तर ती वाचकाच्या ग्रहणातूनही ती पूर्ण होते. जो वाचक असतो तर ती साहित्यकृती कसं समजून घेतो, कसं ग्रहण करून घेतो, त्याचा अर्थ कसा बनतो, तेव्हा ती पूर्ण होते. लेखक ते लिहून मोकळा होतो, तो त्याची भावना, त्याच्या भावविश्वातील, अनुभवविश्वातील सगळ्या गोष्टी त्या साहित्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, आपला अनुभव सगळे त्या साहित्यात मांडतो. पण जो वाचक जो आहे तो त्या साहित्य वाचल्यानंतर तो कसं ग्रहण करतो, त्याचं आकलन कसं करतो, त्यातील येणारे भावविश्व जे आहेत मांडलेले आहेत ते कसं त्याचा अर्थ बांधतो, हे अर्थ निर्माण करतो, त्यावेळी ते साहित्यकृती पूर्ण होते. समीक्षेच्या आधुनिक सिद्धांतात वाचक हा केंद्रबिंदू झाला आहे. सध्याचे जे आधुनिक सिद्धांत आहे समीक्षेचा, त्याचा केंद्रबिंदू कोण आहे, हा वाचक झालेला आहे.
पूर्वी लेखक होता, आता वाचक झालेला आहे. वाचक असेल तर त्या लेखनाला, त्या साहित्याला महत्त्व येतं. जर वाचकच नसेल तर त्या लेखनाचा, साहित्याचा काय महत्त्व राहणार? आणि वाचकच आहे जो ते साहित्य ग्रहण करतो, त्याचा अर्थ बांधतो, आपल्या आकल आकलनतेने, विवेकबुद्धीने, समजतेने, ते ते ग्रहणतेने त्याने जो अर्थ बांधतो, हे वाचक म्हणून वाचक हा केंद्रबिंदू ठरलेला आहे, बांधत असतो. वाचक हा आपल्या विवेकबुद्धीने त्या साहित्याचा अर्थ तयार निर्माण करत असतो, अर्थ लावत असतो. म्हणून समीक्षेच्या आधुनिक सिद्धांतात वाचक हा केंद्रबिंदू झालेला आहे. पूर्वी लेखक केंद्रित किंवा कृती केंद्रित समीक्षा प्रचलित होती. पहिली मी म्हटलं ना, की पहिलं लेखक केंद्रित आणि कृती केंद्रित समीक्षा प्रचलित होती. वाचकाला ध्यानात किंवा मध्यस्थ केंद्रबिंदू म्हणून ठेवलं नव्हतं. तर ते लेखन कसं झालं आहे, साहित्य कशा आहे बनले आहे, त्याचंच फक्त समीक्षा केली जाते. आता वाचकाच्या दृष्टिकोनातून वाचकाला ती समीक्षा, ती लेखकाची भावना, त्या समीक्षामध्ये साहित्य कृतीच्या दडलेले रहस्य, गूढार्थ काढून वाचकापर्यंत पोचवणे, हा महत्त्वाचा उद्दिष्ट झालेला आहे समीक्षेचा. केंद्रबिंदू, वाचकाला केंद्रबिंदून ती समीक्षा केली जाते. फक्त ती पहिलं लेखनकृती आणि साहित्यकृतीलाच केंद्रबिंदू करून समीक्षा केली जायची. परंतु आधुनिक काळात वाचक केंद्रित समीक्षा उदयास आलेली आहे. आत्ताच्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये वाचकाला केंद्रबिंदू ठेवून वाचक केंद्रित समीक्षा उदयास आलेली आहे. वाचक हाच केंद्रस्थान आहे. साहित्याचा वाचक हाच केंद्रस्थान आहे. साहित्यकृतीचा खरा अर्थ लेखकाने नव्हे तर वाचकाने निर्माण करायचा असतो. हे पण बरोबर आहे, की साहित्याचा खरा अर्थ हा वाचकाने निर्माण, वाचकाला काय त्यातून ग्रहण झालेलं आहे, वाचकाला त्या साहित्यामधून काय आकलन झालेलं आहे, काय अर्थ त्याने बांधलेले आहेत, काय अर्थ निर्माण झाले आहेत. वेगवेगळे अर्थ निघतात. प्रत्येकजण आपापल्या विवेकबुद्धीने, आपापल्या समजतेने अर्थ बांधत असतो. लेखकाला माहिती असतं की त्याने काय लिहिलं आहे, कोणत्या अर्थाने लिहिले आहे, कोणत्या भावार्थाने लिहिलेलं आहे, कोणत्या अनुभवातून लिहिलेलं आहे, त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे, आशय काय आहे, शैली काय आहे, भाषाशैली काय आहे, पात्र कसे आहेत, हे सगळ्या लेखकाला माहिती असतं. मग त्याला ते सांगण्याची गरज नसते. पण वाचक त्या साहित्याचा खरा अर्थ कसा बांधतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून वाचकाला त्या साहित्याबद्दलची माहिती किंवा त्या साहित्याबद्दलचे रस, आवड निर्माण होण्यासाठी त्या साहित्याबद्दल काय लेखकाने नमूद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपले भावना, भावविश्व, अनुभव त्यात टाकलेले, ते समजून सांगण्याचा प्रयत्न समीक्षा वाचकाला करत असते. म्हणून वाचकाला केंद्रस्थानी ठेवून समीक्षा केली जाते. ओके. वाचकाचा अनुभव, संस्कार, ज्ञान आणि भावनांनुसार साहित्याचे अर्थ निर्माण होते. वाचक आपल्या अनुभवातून, संस्कारातून, ज्ञानातून आणि भावनांनुसार साहित्याचा अर्थ निर्माण करत असतो. एखाद्या कवितेतील विरह एका वाचकाला वैयक्तिक दुःख वाटेल तर दुसऱ्याला सौंदर्याची अनुभूती देते. साहजिकच आहे की आपण आपल्या अनुभवावरून, आपल्याला जे संस्कार किंवा जे ज्ञान झालेलं आहे त्याच्यातूनच आपण त्या प्रत्येक शब्दांचा, वाक्यांचा, त्या साहित्यामध्ये आलेल्या पात्रांचा किंवा कथानकाचा अर्थ लावत असतो. ओके. वाचकाने कलाकृती लावलेला अर्थ सर्वाधिक महत्त्वाचा असतो. कलाकृती ही अर्थाच्या अनेक शक्यतांनी भरलेली असते. साहजिकच जी कलाकृती आहे ती अनेक अर्थांनी बनलेली आहे. प्रत्येक वाचक हा आपापल्या विवेकबुद्धीने, आपल्या आकलतेने, समजतेने त्या कलाकृतीचा अर्थ लावत असतो. म्हणून शक्यता अनेक असते. एकाच कलाकृतीचे अर्थ बांधणे किंवा निर्माण होणे शक्यता भरपूर असते. त्या एका कलाकृतीचा अर्थ निर्माण होण्याची शक्यता भरपूर असते. वाचकाच्या दृष्टीने तयार होणारा अर्थ सर्वाधिक जिवंत आणि प्रासंगिक ठरतो. वाचकाच्या दृष्टीने तयार होणारा जो अर्थ आहे तो सर्वाधिक जिवंत आणि प्रासंगिक ठरतो. वाचक त्या साहित्याचा योग्य तऱ्हेने अर्थ बांधण्याचा प्रयत्न करत असतो. प्रासंगिक असतो, जिवंत असतो. तो त्याला जाणवत असतो, जगत असतो. त्या साहित्यामध्ये वाचताना वाचक जगत असतो आणि तो आपल्याशी निगडीत करत असतो. त्या आलेल्या घटना असतात, त्या आपले अनुभव आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात. जिथे तिथे प्रसंग येतात ते प्रासंगिक आणि जीवनाशी जोडून तो वाचन करत असतो. त्यात तो एकनिष्ठ होऊन वाचन करत असतो आणि तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे, संबंध जोडून ते वाचन करत असतो.
म्हणून तो अर्थ जो लावतो तो जिवंत आणि प्रासंगिक ठरतो. अर्थ बदलत जातो कारण वाचकाचे समाज, संस्कृती, अनुभवही बदलत असतात. प्रत्येक वाचकाच्या विवेकबुद्धीने, त्याच्या संस्काराने, सामाजिक आणि त्याची संस्कृती, समाज, अनुभव यानुसार प्रत्येक वाचक हा आपल्या आयुष्यात आलेले जे त्याच्या आयुष्यावर, जीवनावर जो प्रभाव झालेला आहे, समाजाचा म्हणा, संस्कृतीचा म्हणा, अनुभवांचा म्हणा, त्या सगळ्या प्रभावामुळे तो, त्याच्या प्रभावामुळे, अनुभवांमुळे तो त्या साहित्याचा अर्थ लावत असतो. मग प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे सामाजिक, सांस्कृतिक आणि अनुभव आलेले असतात. त्यानुसार ते त्या आपल्या आलेल्या अनुभवानुसार साहित्याचा अर्थ लावत असतात. उदाहरणार्थ संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आजच्या काळात सामाजिक दृष्टिकोनातूनही घेतला जातो. स्वायत्त व्यक्ती जाणीवा. वाचकाच्या स्वतःच्या जाणीवेने साहित्यातील अर्थ शोधतो. वाचक स्वतःच्या जाणीवेने साहित्यातील अर्थ शोधतो. की जो वाचक असतो त्याला जे साहित्य वाचताना जी जाणीव होते, त्या जाणीवेतून, त्या जाणीवेने साहित्यातील अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो, शोधत असतो, अर्थ लावत असतो. त्याला जे जे जाणवतं वाचत असताना, जसा जसा तो वाचन करत राहतो, त्याच्या आयुष्याशी तो निगडीत होत जातो आणि त्यातून त्याला जे जाणीव होत राहतं, त्या जाणीवेने तो साहित्याचा अर्थ लावत असतो. तो लेखकावर अवलंबून राहत नाही. ते लेखकाने कोणत्या मानसिकतेने लिहिलं आहे किंवा कोणत्या उद्देशाने लिहिलं आहे, आशय काय आहे हे लावत नाही. ते जे साहित्य आहे ते वाचताना तो आपल्याशी कसं निगडीत होतं आहे ते साहित्य ह्या निगडीत किंवा त्याचं काय म्हणतात नातेसंबंध किंवा संबंध कसे आपल्या जीवनाशी जोडले जातात, त्या हेतूने तो त्याचा अर्थ लावत असतो. अनुभूती, त्याची अनुभूती, कल्पनाशक्ती, चिंतन हे साहित्य ग्रहणात महत्त्वाचे असतात. त्याची जी अनुभूती असते, अनुभव असतात, जी कल्पनाशक्ती असते किंवा त्याचे चिंतन करतो, तो रमतो, रमल्यानंतर ते एकनिष्ठ होऊन जे साहित्याचं ग्रहण करतो, ग्रहणात महत्त्वाचे असतात. चिंतन हे साहित्य ग्रहणात महत्त्वाचे असतात. ओके. साहित्य ग्रहण करण्यासाठी त्याची अनुभूती, कल्पनाशक्ती, चिंतन हे फार महत्त्वाचे असतं एखादं साहित्य ग्रहण करण्यासाठी. अशा वाचकाला स्वायत्त वाचक म्हणतात. स्वायत्त वाचक कशाला म्हणतात? वाचक स्वतःच्या जाणीवेने साहित्यातील अर्थ शोधतो. तो लेखकावर अवलंबून राहत नाही. त्याची अनुभूती, कल्पनाशक्ती, चिंतन हे साहित्यातील अर्थ ग्रहण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. अशा वाचकाला स्वायत्त वाचक म्हणतात. स्वायत्त वाचक म्हणजे काय? की तो इथे लेखकावर अवलंबून राहत नाही. त्याने काय लिहिलं आहे की त्याची अभ्यास करत नाही. तो साहित्य वाचताना आपली जाणीवेने त्या साहित्याचा अर्थ लावतो. लेखकावर अवलंबून राहत नाही. अनुभूती, कल्पनाशक्ती आणि त्याचे चिंतन हे साहित्य ग्रहण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. अशा वाचकाला स्वायत्त वाचक म्हणतात. वाचकनिष्ठ समीक्षेतील प्रवाह. प्रतिसाद सिद्धांत, रीडर रिस्पॉन्स थिअरी. या सिद्धांतानुसार साहित्य कृतीचा अर्थ वाचकाच्या प्रतिसादातून निर्माण होतो. हा जो सिद्धांत आहे, वाचक प्रतिसाद सिद्धांत, या सिद्धांतानुसार साहित्य कृतीचा जो अर्थ आहे तो वाचकाच्या प्रतिसादातून निर्माण होतो. म्हणजे जेव्हा वाचक एखादा साहित्य वाचतो, ज्यावेळी त्या साहित्य वाचल्यानंतर त्या वाचकाची जी प्रतिसाद येते, प्रतिक्रिया येते, जो रिस्पॉन्स येतो, प्रतिसादातून निर्माण होतो. त्याचा अर्थ जो आहे, साहित्याचा अर्थ जो आहे, वाचकाच्या रिस्पॉन्सवरून निर्माण होतो. म्हणजे तो वाचक काय अर्थ लावतो, तो त्याचा प्रतिसाद आहे, रिस्पॉन्स आहे, त्यातून निर्माण होतो तो अर्थ. प्रत्येक वाचिकेची प्रतिक्रिया वेगळी असल्याने अर्थही बहुविध असतात. म्हणजे प्रत्येक वाचकाची, आपण अगोदर पाहिलं की प्रत्येक वाचकाची विवेकबुद्धीने जो अर्थ बांधतो, ओके, प्रतिक्रिया वेगळी असते. वेगवेगळ्या अर्थाने ते साहित्याचा अर्थ लावला जातो आणि म्हणून त्यांची प्रतिक्रिया ही वेगवेगळी असते. त्याच्यामुळे साहित्याचा प्रत्येक वाचक हा वेगवेगळा अर्थ लावत असतो. म्हणजे अर्थ जे लागतात ते बहुविध असतात, कारण की प्रत्येकाचे अनुभव, जाणीवा वेगवेगळ्या असतात प्रत्येक वाचकाच्या. म्हणून वाचकाची प्रतिक्रिया ही वेगळी असल्याने अर्थही वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ, एखाद्या कादंबरीतील नायक एका वाचकाला नायक वाटतो तर दुसऱ्याला दोषी वाटतो. असं आपण बरेच चित्रपट पाहिलेत की काही असे नकारात्मक भूमिका असतात, ते आपल्याला सुरुवातीला काही जणांना ते चुकीचे वाटत असतात, त्या नायकाचे किंवा त्या काय म्हणतात ॲक्टर्स किंवा कलावंताचं भूमिका एकाला नकारात्मक वाटत असेल तर दुसऱ्याला ती होकारात्मक वाटत असते. म्हणजे असे वेगवेगळ्या पाहण्याचा दृष्टिकोन, वाचण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण आपल्या जाणीवेने अर्थ लावत असतो.
वाचक ग्रहण प्रक्रिया सिद्धांत, रिसेप्शन थिअरी. वाचक ग्रहण प्रक्रिया सिद्धांत काय म्हणते की हा सिद्धांत हान्स रॉबर्ट यास आणि वोल्फगांग आयसर यांनी मांडला. हा सिद्धांत कोणी मांडला? वाचक ग्रहण प्रक्रिया सिद्धांत हान्स रॉबर्ट यास आणि वॉल्फगांग आयसर यांनी मांडला. वाचकाची ग्रहण प्रक्रिया म्हणजे कलाकृतीतील अर्थाची निर्मिती व ग्रहण करण्याची मानसिक प्रक्रिया होय. वाचकाची ग्रहण प्रक्रिया म्हणजे काय आहे की कलाकृतीतील अर्थाची निर्मिती करणं किंवा अर्थ ग्रहण करण्याची मानसिक प्रक्रिया होय. वाचक ज्यावेळी एखादं साहित्य वाचतो तेव्हा ते साहित्य फक्त वाचत नाही तर त्यातील अर्थ, गूढ अर्थ, भावना, आशय, शैली, कथानक ह्या सगळ्यांचा ग्रहण करत असतो. हे सगळं ग्रहण करत असतो, अर्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतो, समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर कलाकृतीतील अर्थाची निर्मिती करणे, किंवा ग्रहण करण्याची जी मानसिक प्रक्रिया आहे त्याला वाचकाची ग्रहण प्रक्रिया म्हटलेलं झाले. वाचकाची ग्रहण प्रक्रिया काय? वाचक ज्यावेळी साहित्य वाचत असतो तर त्यातील जो अर्थ, पात्र, कथानक, भाषाशैली, आशय, भावना ह्या सगळ्या गोष्टींचा तो अर्थ ग्रहण करत असतो. त्या ग्रहण करण्याच्या प्रक्रियेला वाचकाची ग्रहण प्रक्रिया असं म्हटलं जाते. ती जी मानसिक प्रक्रिया चालते वाचन करताना त्या मानसिक प्रक्रियेला ग्रहण करण्याची प्रक्रिया असं म्हटलेलं आहे. वाचकाचे अपेक्षक क्षितिज, ओरिजिन एक्सपेक्टेशन यावर अर्थनिर्मिती अवलंबून असते. अर्थनिर्मिती कशावर अवलंबून असते? तर होरिझन ऑफ एक्सपेक्टेशन, जे अपेक्षा क्षितिज आहे, वाचकाचे जे अपेक्षा क्षितिज आहे त्याच्यावर त्या साहित्याची अर्थनिर्मिती अवलंबून असते. मायकल रिफातेरे आणि वीड ब्लिश यांची सक्षम वाचक संकल्पना. मायकल रिफातेरे कॉम्पिटंट रीडर ही संकल्पना मांडली. मायकल रिफातेने कोणती संकल्पना मांडली? की कॉम्पिटंट रीडर, सक्षम वाचक साहित्यिक संकेत, रूपके, प्रतीके ओळखून त्यांचा योग्य अर्थ लावू शकतो. एक जो सक्षम वाचक असतो तो कॉम्पिटंट रीडर असतो, जे मायकल रिफातेने संकल्पना मांडली, तो साहित्यातील संकेत, रूपके, प्रतीके ओळखून त्यांचा योग्य अर्थ लावू शकतो. म्हणजे असा जो सक्षम वाचक आहे ते साहित्यातील संकेत काय आहेत, रूपक काय आहेत, भावना काय आहेत, प्रतीकं काय आहेत, या सगळ्यांना विश्लेषण करून त्याचा अर्थ ओळखून त्यांचे योग्य अर्थ लावू शकतो. वीड ब्लिशने म्हटलेलं आहे की साहित्यकृतीचा अर्थ वाचकाच्या भावनिक प्रतिसादातून घडत असतो. तो सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्सचा पुरस्कार करतो. वीड ब्लिश काय म्हणतोय? वीड ब्लिश आहे त्याने म्हटलेलं आहे की साहित्यकृतीचा जो अर्थ आहे तो वाचकाच्या भावनिक प्रतिसादातून घडत असतो. मग वाचक ज्यावेळी एखादी साहित्यकृती वाचत असतो त्यावेळी त्याच्यामध्ये त्या भावना निर्माण होतात आणि त्या भावनातून तो त्याचा जो भावनिक प्रतिसाद आहे त्यातून तो अर्थ निर्माण करत असतो. तर तिथे काही वेळेस तो तर्क बांधत नाही, त्या भावनांच्या ओघात वाहून त्या साहित्याचा अर्थ लावत असतो. म्हणून तो सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्सचा पुरस्कार करत असतो. त्याला सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्सचा पुरस्कार करत असतो. जोनाथन कलर यांची सक्षम वाचक संकल्पना. ब्रिटिश अमेरिकन समीक्षक जोनाथन कलर यांनी वाचकाच्या सैद्धांतिक भूमिकेवर भर दिला. ब्रिटिश अमेरिकन समीक्षक आहेत जोनाथन कलर यांनी वाचकाच्या सैद्धांतिक भूमिकेवर भर दिलेला दिसून येतो. सक्षम वाचक म्हणजे तो जो भाषेच्या नियमांचा, साहित्य परंपरेचा व सांस्कृतिक संकेतांचा अर्थ लावू शकतो. जोनाथन यांच्या मते सक्षम वाचक कोण आहे? जो भाषेच्या नियमांचा, साहित्य परंपरेचा आणि सांस्कृतिक संकेतांचा अर्थ लावू शकतो, त्यालाच सक्षम वाचक म्हणता येईल असं जोनाथन कलर यांचं म्हणणं आहे. म्हणजे जो वाचक आहे जो वाचक भाषांचा, नियमांचा, साहित्य परंपरेचा, सांस्कृतिक संकेतांचा चांगल्या प्रकारे अर्थ लावू शकतो तोच सक्षम वाचक होऊ शकतो असं जोनाथन कलर यांचं म्हणणं आहे. असा वाचक साहित्याचे व्याख्यात्मक अर्थ निर्माण करतो. असा जो सक्षम वाचक आहे तो साहित्याचे व्याख्यात्मक अर्थ निर्माण करतो. पुढे अर्थनिर्णय, उपयोजन. समीक्षक किंवा वाचकाने कलाकृतीचा अर्थ समजून घेतल्यानंतर त्याचा समाज, संस्कृती व जीवनाशी संबंध जोडला जातो. ज्यावेळी समीक्षक किंवा वाचकाने कलाकृतीचा अर्थ समजून घेतला, ज्यावेळी समीक्षक अर्थ समजून घेतो किंवा वाचक देखील कलाकृतीचा अर्थ समजून घेतल्यानंतर त्याचा त्या समाज, संस्कृती आणि जीवनाशी संबंध जोडला जातो. अर्थनिर्णय ही एक ग्रहण, चिंतन आणि उपयोजन प्रक्रिया आहे. अर्थनिर्णय ही कोणती प्रक्रिया आहे? तर ग्रहण, चिंतन आणि उपयोजनाची प्रक्रिया आहे. पुढे आहे समारोप. तर शेवटच्या याच्यामध्ये आलो आपण. तर साहित्य समीक्षा
आणि वाचक यांचा अंतसंबंध अत्यंत निकटचा आहे. साहित्य वाचकाच्या जाणीवेतूनच अर्थपूर्ण होते. आधुनिक समीक्षाशास्त्राने वाचकाला सर्जनशील सहनिर्माता म्हणून मान्यता दिलेली आहे. तर आता पाहिलं आपण की साहित्य समीक्षा आणि वाचक यांचा अंतसंबंध अत्यंत निकटचा आहे, की साहित्याचे अर्थ बांधण्याची जी प्रक्रिया होती ही वाचकाकडूनच होते. वाचक त्या साहित्याचे आपल्या भावनेतून, जाणीवेतून त्या साहित्याचा अर्थ बांधत असतो. जर वाचकच नसेल तर साहित्याला महत्त्व राहत नाही. म्हणून वाचक सक्षम असणं गरजेचं आहे. त्याला ते सक्षमता असणं, सक्षम वाचकाचे गुण असणं गरजेचं आहे. आणि हा साहित्य समीक्षा आणि वाचक यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे असं दिसून येतं. साहित्य वाचकाच्या जाणीवेतूनच अर्थ लावत असतो. साहित्य आपण म्हटलं की वाचक हा साहित्याची जो अर्थ आहे तो वाचक आपल्या जाणीवेतून लावत असतो. आधुनिक समीक्षाशास्त्राने वाचकाला सर्जनशील सहनिर्माता असं म्हटलेलं आहे. ओके. लेखक काय करतो? लेखक आपली साहित्यकृती, कलाकृती निर्मित करतो. वाचक काय करतो? समीक्षक काय करतो? त्या साहित्यकृतीच्या चारी बाजूने निरीक्षण करून, विश्लेषण करून आणि त्याचा समीक्षा करतो. आणि वाचक काय करतो? ज्यावेळी ती कलाकृती वाचतो तेव्हा तो आपल्या अनुभवाने, जाणीवेने त्या कलाकृतीचा अर्थ बांधत असतो, निर्माण करत असतो. मग तो काय करतो? लेखकाने काही वेगळ्या अर्थाने लिहिलेलं असेल तर वाचकाने काही वेगळ्या अर्थाने तो अर्थ लावून तो साहित्याची काय म्हणतात अर्थ लावला जातो. वाचक आपल्या जाणीवेतून, अनुभवातून त्या साहित्याचा नवीन अर्थ लावला जातो. म्हणून तो त्या साहित्याचा सहनिर्माता पण, सर्जनशील सहनिर्माता म्हणून त्याला मान्यता दिलेली आहे. कारण तो आपल्या जाणीवेतून, आपल्या विवेकबुद्धीने त्या साहित्याचा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या दृष्टिकोनातून अर्थ लावतो. म्हणून तोही एक सर्जनशील सहनिर्माता म्हणून, त्या साहित्याचा सहनिर्माता म्हणून मान्यता दिली गेलेली आहे समीक्षाशास्त्राने. आता पुढे काही दीर्घ उत्तरी प्रश्न आलेले आहेत. साहित्य समीक्षा आणि वाचक अंतसंबंध यांचे सविस्तर विवेचन करा. सुरुवातीला आपण वस्तुनिष्ठ प्रश्न पाहूया. वाचकनिष्ठ समीक्षा कोणत्या काळात उदयास आली? 20व्या शतकात. वाचकनिष्ठ समीक्षा ही 20व्या काळात उदयास आली. रीडर रिस्पॉन्स थिअरी ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? वाचकनिष्ठ या संकल्पनाशी संबंधित आहे. रिसेप्शन थिअरी कोणी मांडली? हान्स रॉबर्ट यान्स आणि वॉल्फगांग यांनी रिसेप्शन थिअरी मांडली. अर्थग्रहण थिअरी आहे ना, ग्रहण प्रक्रिया थिअरी. कॉम्पिटंट रिडन ही संकल्पना कोणी मांडली? मायकल रिफातरे यांनी कॉम्पिटंट रिडन, सक्षम वाचक ही संकल्पना मायकल रिफातरेने मांडली. वाचक हा साहित्यातील कोणता घटक मानला जातो? सक्रिय घटक मानला जातो. वाचकाचा अनुभव कोणावर परिणाम करतो? कलाकृतीच्या अर्थनिर्मितीवर परिणाम करतो. जो वाचकाचा जो अनुभव आहे, जाणीव आहे, ती कलाकृतीच्या अर्थनिर्मितीवर परिणाम करतात. अपेक्षा स्थितीज म्हणजे काय? वाचकाची अपेक्षा आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी. वाचकाची जी अपेक्षा ठेवतो वाचक, ती आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी म्हणजे अपेक्षा क्षितिज होय. जोनाथन कलर कोणत्या देशातील समीक्षक आहेत? जोनाथन कलर हे ब्रिटिश अमेरिकन समीक्षक आहेत. वाचक हा केंद्रस्थान हे मत कोणत्या समीक्षा शाखेचे आहे? व एक वाचकनिष्ठ समीक्षा शास्त्राचे शाखेचे हे वाचक हा केंद्रस्थान मत आहे. वाचक प्रतिसाद सिद्धांत, थिअरी, रिस्पॉन्स थिअरी मध्ये कोणता घटक केंद्रस्थानी? वाचकाचा प्रतिसाद हा केंद्रस्थानी आहे. वाचकाच्या जाणीवेवर कोणत्या घटकाचा प्रभाव असतो? संस्कार, अनुभव, समाज या घटकांचा प्रभाव असतो जाणीवेवर. साहित्यकृतीचा अर्थ निश्चित करणारा कोण? वाचक हा साहित्यकृतीचा अर्थ निश्चित करणारा असतो. अर्थनिर्णय प्रक्रियेचा शेवटचा टप्पा कोणता? उपयोजन. अर्थनिर्णयानंतर उपयोजन हा शेवटचा टप्पा आहे. वाचक केंद्रित समीक्षा कोणत्या समीक्षेला प्रतिसाद देऊन उदयास आली? लेखक केंद्रित समीक्षेला. वाचक केंद्रित समीक्षा कोणत्या समीक्षेला प्रतिसाद देऊन उदयास आली? लेखक केंद्रित समीक्षेला प्रतिसाद देऊन उदयास आली. सक्षम वाचकाचे गुणधर्म कोणते? सांकेतिक अर्थ ओळखण्याची क्षमता. वाचकाचा प्रतिसाद कोणत्या प्रकारचा असतो? वैयक्तिक आणि भावनिक. वाचक साहित्यातील सहनिर्माता आहे हे विधान कोणाशी संबंधित आहे? वाचकनिष्ठ समीक्षेशी संबंधित आहे. रिफातरेचा कॉम्पिटंट रीडर कोणावर भर देतो? साहित्यिक संकेत ओळखण्यावर भर देतो. ब्लिश सब्जेक्टिव्ह रिस्पॉन्स कोणाशी संबंधित आहे? वाचकाच्या भावनिक प्रतिसादाशी संबंधित आहे. वाचक समीक्षा कोणत्या तत्वाशी निगडीत आहे? अर्थनिर्मितीच्या सहभागाशी
तत्वाशी निगडीत आहे. तर वस्तुनिष्ठ प्रश्न संपलेले आहेत. पुढे आपण टिपा पाहूया. वाचकनिष्ठ समीक्षेचा उदय हा आधुनिक समीक्षेचा महत्त्वाचा टप्पा आहे. वाचकनिष्ठ समीक्षेचा उदय हा आधुनिक समीक्षेचा महत्त्वाचा टप्पा आहे. वाचक हा साहित्याचा अर्थनिर्माता आणि सहनिर्माता देखील आहे. साहजिक आहे, वाचक हा साहित्य वाचल्यानंतर अर्थनिर्माण करतो, हा निर्माता पण बनतो आणि सहनिर्माता पण बनतो. वेगवेगळा अर्थ लावल्यामुळे तो सहनिर्माताही बनतो. सक्षम वाचक संकल्पना ही साहित्यातील अर्थग्रहणासाठी अत्यावश्यक आहे. तसेच वाचक प्रतिसाद आणि ग्रहण प्रक्रिया हे दोन्ही प्रवाह आधुनिक समीक्षा समजवण्यासाठी आधारभूत आहेत. साहित्य समीक्षा वाचकाच्या संस्काराशी, अनुभूतींशी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीशी जोडलेली असते. साहित्य समीक्षा वाचकाच्या संस्काराशी, अनुभूतींशी आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीशी जोडलेली असते. आता आपण दीर्घ उत्तरी आणि लघु उत्तरी प्रश्नांचा अभ्यास करूया. काय बघूया काय काय आलेले आहेत. साहित्य समीक्षा आणि वाचक अंतसंबंध यांचे सविस्तर विवेचन करा. साहित्यकृती ही केवळ समीक्षाची निर्मिती नसून वाचकाच्या सहभागातूनच ती पूर्ण होते. लेखक सर्जन करतो, पण त्या सर्जनाला अर्थ, मूल्य, जीवन देतो तो वाचक. आधुनिक समीक्षाशास्त्रात वाचकाला केंद्रस्थानी ठेवून वाचकनिष्ठ समीक्षा उदयास आली. या समीक्षेच्या मतानुसार साहित्यकृतीचा अर्थ लेखकाकडून नव्हे तर वाचकाच्या ग्रहणातून निर्माण होतो. वाचकाचे अनुभव, संस्कार, शिक्षण आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी या घटकांमुळे तो कलाकृतीचा स्वतःचा अर्थ लावतो. म्हणूनच एकाच साहित्यकृतीचे अर्थ भिन्न वाचकांकडे वेगवेगळे असू शकतात. उदाहरणार्थ तुकारामांचा अभंग आम्ही कुठून गेलो गोविंद हा एका भक्ताला ईश्वरनिष्ठ भावनेचा वाटेल, तर दुसऱ्याला समाजनिष्ठ संघर्षाचे प्रतीक वाटेल. अशा प्रकारे वाचक हा साहित्याचा सहनिर्माता बनतो. वाचकनिष्ठ समीक्षेने साहित्याला गतिमानता दिली असून अर्थनिर्मिती प्रक्रियेत वाचकाचे स्थान सर्वोच्च मानले जाते. प्रश्न 2. वाचकनिष्ठ समीक्षेचे प्रवाह स्पष्ट करा. वाचकनिष्ठ समीक्षेचे 2 मुख्य प्रवाह आहेत. वाचक प्रतिसाद सिद्धांत थिअरी रीडर रिस्पॉन्स थिअरी. या सिद्धांतानुसार साहित्यकृतीचा अर्थ वाचकाच्या प्रतिसादातून निर्माण होतो. वाचकाचा भावनिक, मानसिक, अनुभवजन्य प्रतिसाद महत्त्वाचा असतो. प्रत्येक वाचकाचा अनुभव वेगळा असल्यामुळे कलाकृतीचा अर्थही विविध असू शकतो. प्रमुख प्रतिनिधी डेव्हिड ब्लिश, नॉर्मन हॉलंड. प्रमुख प्रतिनिधी कोण आहेत त्याचे ह्या सिद्धांताचे? तर वेड ब्लिश आहेत आणि डेव्हिड ब्लिश आणि नॉर्मन हॉलंड हे आहेत. वाचक ग्रहण प्रक्रिया सिद्धांत रिसेप्शन थिअरी. या सिद्धांताचे प्रवर्तक हान्स रॉबर्ट यान्स आणि वॉल्फगांग आयसर हे आहेत. त्यांनी अपेक्षा क्षितिज होरिझन ऑफ एक्सपेक्टेशन ही संकल्पना दिली. वाचकाचे पूर्वज्ञान, संस्कार, सांस्कृतिक अनुभव यांच्या आधारे तो अर्थ ग्रहण करत असतो. साहित्याचा अर्थ काळानुसार बदलत राहतो कारण वाचकही बदलत राहतो. प्रश्न 3. सक्षम वाचकाची संकल्पना रिफातरे, ब्लिश आणि कलर यांच्या दृष्टिकोनातून स्पष्ट करा. पहिलं आहे की मायकल रिफातरे यांनी कॉम्पिटंट रीडर ही संकल्पना मांडली. सक्षम वाचक म्हणजे जो कलाकृतीतील प्रतीक, रूपक व साहित्यिक संकेत ओळखून त्याचा सखोल अर्थ लावतो. तो लेखकाच्या हेतूला समजून घेतो पण स्वतःचे विश्लेषणही करतो. वेड ब्लिश यांचं म्हणणं काय आहे कॉम्पिटंट वाचक सक्षम वाचकाबद्दल? त्यांनी वाचकाच्या भावनिक प्रतिसादावर भर दिलेला दिसून येतो. ब्लिश यांच्या मते की साहित्यकृतीचा अर्थ वाचकाच्या अनुभवातून, त्याच्या भावनिक प्रतिसादातून तयार होतो. म्हणजेच अर्थ हा वैयक्तिक आणि मानसिक असतो. जोनाथन कलर यांचं म्हणणं काय आहे की ते म्हणतात की सक्षम वाचक म्हणजे असा जो भाषेचे, सांस्कृतिक व साहित्य परंपरेचे संकेत समजतो. तो केवळ वाचन करत नाही तर त्यातून अर्थनिर्मिती करतो. त्याच्यामुळे कलाकृतीला सैद्धांतिक गती मिळते. पुढे 4था प्रश्न आहे की वाचकाच्या स्वायत्त व्यक्ती जाणीवेमुळे कलाकृतीला नवे अर्थ कसे प्राप्त होतात? ह्याचं उत्तर वाचक स्वतःच्या जाणीवा, भावना, अनुभवानुसार साहित्य ग्रहण करत असतो. त्यामुळे तो साहित्याच्या हेतूपेक्षा वेगळा अर्थ लावू शकतो. ही स्वायत्त व्यक्ती जाणीव म्हणजे वाचकाचा स्वतंत्र दृष्टिकोन
असतो. वाचकाच्या अनुभवावर, शिक्षणावर, संस्कारावर, काळाच्या परिस्थितीवर त्याचे अर्थग्रहण अवलंबून असते. उदाहरणार्थ, एखाद्या युद्धकथेतील संघर्ष एका वाचकाला देशभक्तीचा प्रतीक वाटेल तर दुसऱ्याला माणुसकीचा प्रश्न वाटेल. या स्वातंत्र्यामुळेच साहित्य सतत नव्या अर्थांनी समृद्ध होत राहते. अर्थ बदलतो परंतु साहित्य जिवंत राहते. हेच वाचकाच्या स्वायत्ततेचे यश आहे. प्रश्न 5. वाचक प्रतिसाद सिद्धांत आणि ग्रहण प्रक्रिया या सिद्धांत यांची तुलना करून स्पष्ट करा. मुद्दा. प्रवर्तक व्हीडब्लिश हॉलंड. वाचक प्रतिसाद सिद्धांत. ग्रहण प्रक्रिया सिद्धांत रॉबर्टसन आणि आयसर. केंद्रबिंदू कोण आहे? वाचकाचा भावनिक प्रतिसाद हा वाचक प्रतिसाद सिद्धांताचा केंद्रबिंदू आहे. भावनिक प्रतिसाद. ग्रहण प्रक्रिया सिद्धांतामध्ये काय? वाचकाचे सांस्कृतिक ग्रहण कसं आहे हा केंद्रबिंदू आहे. अर्थनिर्मिती वैयक्तिक आणि मानसिक. वाचक प्रतिसाद सिद्धांतामध्ये वैयक्तिक आणि मानसिक हे अर्थनिर्मिती आहे. आणि ग्रहण प्रक्रियामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक. तत्व वाचकाच्या अनुभवांवर अर्थ अवलंबून असतो. तसेच ग्रहण प्रक्रिया सिद्धांतामध्ये वाचकाच्या अपेक्षा क्षितिजावर अर्थ अवलंबून असतो. परिणाम अर्थ अनेक प्रकारचा होतो. अर्थ काळानुसार बदलतो. सारांश. दोन सिद्धांतात वाचक केंद्रस्थानी आहे, परंतु प्रतिसाद सिद्धांत वैयक्तिक दृष्टिकोनावर आणि ग्रहण प्रक्रिया सिद्धांत सांस्कृतिक दृष्टिकोनावर भर देते. पुढे लघु उत्तरी प्रश्न आलेले आहेत काही, त्यांचा आपण आढावा घेऊया. वाचकनिष्ठ समीक्षा म्हणजे काय? वाचकनिष्ठ समीक्षा ही अशी पद्धत आहे ज्यात साहित्यकृतीचा अर्थ वाचकाच्या प्रतिसादावर, अनुभवावर आणि अर्थनिर्मितीवर अवलंबून असतो. जे साहित्याचा अर्थ कशावर अवलंबून असतो? वाचकाच्या प्रतिसादावर. वाचक कसा साहित्य वाचल्यानंतर प्रतिसाद करतो, कसा त्याचा अनुभवावर तो हे करतो, अर्थ बांधतो आणि त्या अर्थनिर्मितीवर अवलंबून असतो. ओके. या समीक्षेत लेखक नव्हे तर वाचक केंद्रस्थानी असतो. म्हणजे वाचकनिष्ठ समीक्षा म्हणजे वाचकनिष्ठ समीक्षा ही अशी पद्धत आहे ज्यात साहित्यकृतीचा अर्थ वाचकाच्या प्रतिसादावर, अनुभवावर आणि अर्थनिर्मितीवर अवलंबून असतो. या समीक्षेत लेखक नव्हे तर वाचक केंद्रस्थानी असतो. प्रश्न 2. अपेक्षा क्षितिज म्हणजे काय? अपेक्षा क्षितिज ही संकल्पना हॉन्स रॉबर्ट यांनी मांडली. याचा अर्थ असा की प्रत्येक वाचकाची अर्थग्रहण क्षमता त्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. हेच त्याचे अपेक्षा क्षितिज आहे. अपेक्षा क्षितिज म्हणजे काय की सुरुवातीला ही संकल्पना हॉन्स रॉबर्ट यांनी मांडली. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक वाचकाची अर्थग्रहण क्षमता ही त्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. हे त्याचे अपेक्षा क्षितिज होय. यालाच अपेक्षा क्षितिज असं म्हटलेलं आहे. एकतर ते हॉन्स रॉबर्ट यांनी मांडले ही संकल्पना अपेक्षा क्षितिज, आणि ते प्रत्येक वाचकाची अर्थग्रहण क्षमता कशी आहे ती त्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि अर्थनिर्ग्रहण वैचारिक पार्श्वभूमीवर अवलंबून असते. हे त्याच्या अपेक्षा स्थितीच होय. प्रश्न 3. सक्षम वाचकाची लक्षणे कोणती? याचं उत्तर. सक्षम वाचक खालील गुणांनी युक्त असतो. साहित्यिक प्रतीक रूपक समजण्याची क्षमता. एक साहित्याचे जे प्रतीक आहे, रूपक आहे ते समजण्याची क्षमता त्याच्यात असते. 2. भाषेचे व संस्कृतीचे ज्ञान असते. तो निष्पक्ष असतो, विचार करणारा असतो. अर्थनिर्मितीची सर्जनशील वृत्ती त्याच्यामध्ये असते. हे एक सक्षम वाचकाचे लक्षणे आहेत. वाचकाच्या व्यक्ती जाणीवेचे साहित्य ग्रहणातील महत्त्व काय? वाचकाच्या व्यक्ती जाणीवेचे साहित्य ग्रहणातील महत्त्व सांगा. वाचकाच्या व्यक्ती जाणीवेचे तो साहित्यकृतीला स्वतःच्या अनुभवातून अर्थ देत असतो. ही जाणीव कलाकृतीला नव्या रूपात सादर करते. त्यामुळे साहित्य सतत जिवंत राहते आणि काळानुसार बदलत राहते. ओके. वाचकाच्या व्यक्ती जाणीवेने तो साहित्यकृतीला स्वतःच्या अनुभवातून अर्थ देतो. ही जाणीव कलाकृतीला नव्या रूपात सादर करते. त्यामुळे साहित्य सतत जिवंत राहते आणि काळानुसार बदलत राहते. प्रश्न 5. वाचक प्रतिसाद सिद्धांत कुणी मांडला? वाचक प्रतिसाद सिद्धांत प्रमुख प्रवर्ते व्हीडब्लिश आणि नॉर्मन हॉलंड हे आहेत. त्यांनी वाचकाच्या भावनिक प्रतिसादावर साहित्यकृतीच्या अर्थनिर्मितीचा महत्त्व अधोरेखित केले. सारांश. कन्क्लुजन. साहित्य समीक्षा आणि वाचक यांचा संबंध हा साहित्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. तसेच वाचकाच्या ग्रहणातूनच साहित्याला नवे अर्थ, मूल्य, जीवन प्राप्त होते. म्हणून वाचक हा साहित्याचा खरा सहनिर्माता मानला जातो.
मित्रांनो, हा घटक आज आपण इथे संपवलेला आहे. घटक 2 मधील उपघटक 2 साहित्य समीक्षा व वाचक यांच्यातील अंतसंबंध काय आहे हे समजून घेतलं. सक्षम वाचक कसा असतो, साहित्य समीक्षा आणि वाचक यांतील अंतसंबंध कसे निर्माण होतात, हॉरिझन एक्सपेक्टेशन म्हणजे काय, परत हे वाचकनिष्ठ समीक्षा म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण अभ्यास केलेला आहे, चर्चा केलेली आहे आणि समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या घटकाचं एवढंच आज आपण इथेच थांबूया. पुढच्या घटकामध्ये नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करूया, घेऊन येऊया पुढच्या घटकामध्ये. तर धन्यवाद.